हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक ऑन अवर चॅनल. मी आनंद सुरवसे. आपण स्टडी करतोय रोटेशनल डायनामिक्स या चॅप्टरची. याच्यामध्ये मुवमेंट ऑफ इनर्शिया या बीट बद्दल आपण डिस्कस करतोय. आज आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन ही बरोबर आहे किंवा त्यालाच तुम्ही काय म्हणू शकता, रेडियस ऑफ जायरेशन असा उच्चार केला तरी ते सुद्धा करेक्ट ठरणार आहे. ओके. आणि हे इंडिकेट करण्यासाठी काय वापरतात, के वापरतात. मग आता हे नेमकं रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय किंवा रेडियस ऑफ जायरेशन म्हणजे काय नेमकं, बरोबर, याचं मिनिंग काय ठरतो हे आपण आज इथं स्टडी करू. त्याची डेफिनेशन बघणार आहोत, त्याला चांगल्या प्रकारे आपण समजून घेणार आहोत, त्याची व्हॅल्यू काढणार आहे आपण, बरोबर. या क्वांटिटीला आपण डिस्क्राईब करायचं आहे. मग या क्वांटिटीला डिस्क्राईब करायच्या अगोदर याच्यामध्ये आपण थोडक्यात डिस्कस करू, ते म्हणजे काय, तर सेंटर ऑफ मास याबद्दल. ओके. सेंटर ऑफ मास म्हणजे काय असतं. आता सेंटर ऑफ मास म्हणजे काय, तर कुठल्याही ऑब्जेक्टचा सिंपल सेंटर असं कन्सिडर करू नका, कारण ते ऑब्जेक्टवर डिपेंड असते. ऑब्जेक्ट जर युनिफॉर्म असेल तर त्याचं सेंटर ऑफ मास हे सेंटरला असतं, आणि जर ऑब्जेक्ट नॉन युनिफॉर्म असेल तर अदर ठिकाणी असू शकतो. ओके. सो सेंटर ऑफ मास म्हणजे काय असतं बघा, ह्या पूर्ण ऑब्जेक्टचं जे काही मास आहे, तुमच्या समोर आता हा ऑब्जेक्ट आहे, मी नोटबुक घेतलेला आहे. मग या ऑब्जेक्टचं जे काही मास असणार आहे ते होल मास, ते पूर्ण मास एका विशिष्ट पॉइंटला कॉन्सन्ट्रेट होते. आता पॉइंटला कॉन्सन्ट्रेट होतंय म्हणजे काय, तर सिंपल बघा, सोप्या भाषेत सांगतो. आता आपण जर याला बॅलन्स करायचं ठरवलं, जर मी या ऑब्जेक्टला इथून खालून सपोर्ट देत असताना तर या ठिकाणाहून सपोर्ट दिलो तर ऑफकोर्स हा ऑब्जेक्ट फॉल होणार आहे. या ठिकाणी मी जर इथं धरलं, त्याला मी इकडचा हात सोडतो माझा, आणि मी याला इथं जर या ठिकाणी सपोर्ट दिलं तर 100% ऑब्जेक्ट आपला काय होईल, फॉल होणार आहे, खाली पडेल ना ऑब्जेक्ट. मी तुम्हाला दाखवतो वाटलंच तर का, जस्ट मिनिट. हो का, खाली पडला ऑब्जेक्ट, तो स्थिर झाला का, तर ऑफकोर्स नाही. मग ह्या ऑब्जेक्टला मला कंट्रोल करायचं असेल तर जस्ट मी या ठिकाणी जर याला सपोर्ट दिलं तर थांबला ऑब्जेक्ट. आता आपला खाली पडला का, तो नाही. मग हा जो पॉइंट आहे, ज्या पॉइंटनं ऑब्जेक्टच्या होल मासला, जे याचं टोटल मास आहे त्याला बॅलन्स केलेलं आहे, हा जो पॉइंट आहे, याच्यावरून काय सांगता येईल, तर या ऑब्जेक्टचं जेवढे काही मास आहे ते सगळं मास या पॉइंटला काय झालंय, कॉन्सन्ट्रेट झालंय. आणि तो पॉइंट म्हणजेच काय असतंय आपलं, तर सिंपल त्या पॉइंटला म्हणायचं सेंटर ऑफ मास. ओके, कळलं सगळ्यांना. म्हणजे असा पॉइंट ज्या पॉइंटला बॉडीचं होल मास हे काय होतंय, कॉन्सन्ट्रेट होतंय. आता येऊत आपण आपल्या रेडियस ऑफ गायरेशन या बीटकडं. आता रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय असतं, तर रेडियस ऑफ गायरेशन एखाद्या ऑब्जेक्टचं अबाउट दॅट ऍक्सिस. ओके, याची डेफिनेशन करत असताना हे दुसरं तिसरं काही नाही, ते सिंपल इट इज द डिस्टन्स. हे काय आहे, डिस्टन्स आहे. लक्ष ठेवा, रेडियस ऑफ गायरेशन काय आहे, डिस्टन्स आहे. मग कोणतं डिस्टन्स, कुठलं डिस्टन्स, तर एक असं डिस्टन्स काय म्हणतोय, एक हे असं डिस्टन्स, जे डिस्टन्स कोणामध्ये, तर समजा आपण एखादा ऑब्जेक्ट, तुम्ही कुठलाही एखादी नॉन युनिफॉर्म एखादा रिजिड बॉडी घेऊ शकता, रिजिड ऑब्जेक्ट तुम्ही कन्सिडर करू शकता. समजा हा आपल्या समोर एक ऑब्जेक्ट आहे, बरोबर. मग आता या ऑब्जेक्ट मधून या ठिकाणून मी जर काही एक ऍक्सिस ऑफ रोटेशन पास केलं, बरोबर, हे याचं ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे. ओके. मग या ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या अबाउट जर मी ऑब्जेक्टची मुवमेंट ऑफ इनर्शिया काढलो तर कशी काढचाल तुम्हाला माहित आहे काय, बघा सिंपल. आपण शिकले बघा मुवमेंट ऑफ इनर्शिया. काय शिकला अगोदर, समजा एखादा ऑब्जेक्ट असेल, त्या ऑब्जेक्ट मध्ये वेगवेगळे मास असणार आहेत. या ठिकाणी एक मास असेल, ह्याला आपण M1 म्हणू, डिस्टन्स किती यायचं R1. इथं दुसरं मास असेल ज्याला आपण M2 म्हणू, डिस्टन्स असेल आपला R2. इथं एखादा मास असेल, बरोबर, M3 म्हणू. ह्या ऑब्जेक्ट मध्ये अनेक मास आहेत, डिस्टन्स असेल आपलं R3. या कंडिशनला आपण याची मुवमेंट ऑफ इनर्शिया काढलेली आहे. मुवमेंट ऑफ इनर्शिया ही काय असते म्हणून सांगितलं आपण, समेशन ऑफ I इज इक्वल टू 1 टू द n mi चा स्क्वेअर. ओके, यालाच आपण असं लिहू शकतो तसं mr स्क्वेअर, बरोबर. आता मी काय सांगतो बघा, आता पुढे नेमकं आपल्याला काय बघायचंय, तर रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय बघायचंय. तर रेडियस ऑफ गायरेशन बघत असताना हे काय आहे, एक डिस्टन्स आहे. तर कोणामध्ये डिस्टन्स आहे, तर जो ऍक्सिस आपण ज्याची मुवमेंट ऑफ इनर्शिया करतो ना ऑब्जेक्टची, त्याच ऍक्सिस पासून, बरोबर, हा जो ऍक्सिस आपण गिव्हन ऍक्सिस आहे आपला, ह्या गिव्हन ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून ह्या रिजिड बॉडीचं जे काही सेंटर ऑफ मास आहे, आता मी एक पूर्ण क्लीन करतोय. समजा ह्या पूर्ण बॉडीचं मास आपलं M आहे. मग हे सेंटर ऑफ मास किंवा एक पॉइंट, असा पॉइंट
ज्या पॉइंटला आपण की सपोज टू बी ऑल द मास ऑफ द ऑब्जेक्ट इज कॉन्सन्ट्रेट, म्हणजे काय, ह्या पूर्ण बॉडीचं मास काय झालंय, कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे, असा एखादा पॉइंट या ऑब्जेक्ट मध्ये असणार आहे. ओके, समजा तो हा पॉइंट असेल, लक्षात घ्या हा पॉइंट काय सेंटर ऑफ मास आहे, किंवा सरळ सरळ म्हणा एक पॉइंट मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट टू बी सपोज्ड किंवा ऍज सपोज्ड टू बी द कॉन्सन्ट्रेटेड. ओके, हा ऑब्जेक्टचं जे काय पूर्ण मास आहे ते सगळं मास या ठिकाणी काय झालंय, कॉन्सन्ट्रेट झालंय. मी तुम्हाला दाखवलं होतं नोटबुकला. ओके, ते कॉन्सन्ट्रेट झालंय. मग सगळं मास ज्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट होत आहे तो पॉइंट आणि हे गिव्हन ऍक्सिस, जो काय ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे, याच्यामध्ये या ठिकाणी असलेले जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, या डिस्टन्सला काय म्हणायचं असतंय, रेडियस ऑफ गायरेशन. क्लिअर झालं. रेडियस ऑफ गायरेशन दुसरं तिसरं काय नाही तर काय आहे, रेडियस ऑफ गायरेशन ऑफ अन ऑब्जेक्ट अबाउट द ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके, किंवा अबाउट द गिव्हन ऍक्सिस ऑफ रोटेशन इज डिफाइन्ड ऍज. बरोबर, तर आपण डिफाईन करू शकतो. कसं डिफाईन करता येईल, तर सिंपल, इट इज द डिस्टन्स. मी या ठिकाणी डेफिनेशन लिहितोय, आता नीट बघा सगळेजण. नेमकं रेडियस ऑफ गायरेशन काय आहे, तर हे डिस्टन्स आहे. बरोबर, कुणाकुणामधलं डिस्टन्स आहे, तर बिटवीन द ऍक्सिस ऑफ रोटेशन. आपण लिहितो का, डिस्टन्स बिटवीन द ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके, ऍक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे ऍक्सिस ऑफ रोटेशन आणि बघा एक दोघांमध्ये डिस्टन्स आहे ना, कोणाकोणामधला आहे, एक पहिली गोष्ट ऍक्सिस ऑफ रोटेशन आणि दुसरं म्हणजे काय, एक पॉइंट. बरोबर आहे ना, पॉइंट. मग कसला पॉइंट आहे का, तर असा पॉइंट ज्या पॉइंटला ऍट विच द मास ऑफ ऑब्जेक्ट सपोज टू बी कॉन्सन्ट्रेट. म्हणजे काय, तर असा पॉइंट ज्या पॉइंटला ह्या होल बॉडीचं होल ऑब्जेक्टचं मास काय झालंय, आपलं कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे. ओके, मग आपण त्याला सांगायचं का, तर डिस्टन्स बिटवीन द ऍक्सिस ऑफ रोटेशन अँड अ पॉइंट ऑफ ऑब्जेक्ट म्हणा किंवा नुसतं पॉइंट म्हणा, अ पॉइंट ऍट विच. ओके, आय पॉइंट असा पॉइंट ज्या ठिकाणी काय झालं होता, ऍट विच द मास ऑफ ऑब्जेक्ट सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. ओके, कॉन्सन्ट्रेटेड याचा अर्थ कळलं का बघा सगळ्यांना. कॉन्सन्ट्रेट झालेला जो काही पॉइंट आहे ते पॉइंट आणि ऍक्सिस ऑफ रोटेशन यांच्यामध्ये असणारं डिस्टन्स. पण याच्या पुढे आणखीन एक महत्वाचं पॉइंट आहे, ते पॉइंट काय सांगतोय, तर हे जे डिस्टन्स आपण घेतलंय हे डिस्टन्स तिथलं मास ते कॉन्सन्ट्रेट मास आहे, त्यामुळे या पॉइंटचं मास पण आपलं एम असणार आहे. बरोबर आहे का. मग हे एम मास कन्सिडर करून हे डिस्टन्स आपण कन्सिडर केल्यानंतर या ऑब्जेक्टची या ऍक्सिसच्या अबाउट दिलेला जो ऍक्सिस आहे त्याच ऍक्सिसच्या अबाउट याची जी काही मुवमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे, किती असणार आहे, तर एम आर स्क्वेअर. बरोबर, हीच याची मुवमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे. सो या ऑब्जेक्टची जी काही मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे ती मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण हे डिस्टन्स कन्सिडर करू. इथं आर आपण कन्सिडर केलो ना, आर म्हणजे काय, तर इथं आपण इंटिग्रेशन काढतो याचं, डिस्कचं काढलो बघा सेम, त्यानुसार आपण इंटिग्रेट करून काढू शकतो. मग या ऑब्जेक्टची मुवमेंट ऑफ इनर्शिया आणि हे के कन्सिडर करून काढलेली मुवमेंट ऑफ इनर्शिया, त्या दोन्ही मुवमेंट ऑफ इनर्शिया कसं पाहिजे, सेम पाहिजे. कळलं का आता, इम्पॉर्टंट पॉइंट आहे. आपण जर के कन्सिडर केलो तर हे जे के डिस्टन्स आहे हे डिस्टन्स कन्सिडर करून या ऑब्जेक्टची काढलेली मुवमेंट ऑफ इनर्शिया आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर. काय म्हणतोय, एम के स्क्वेअर. बरोबर, आणि आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. ह्या दोन्ही पण गोष्टी कशा पाहिजे, सेम पाहिजे. मग आपण याला पुढे आणखी म्हणू शकतो, काय म्हणता येईल, टू बी कॉन्सन्ट्रेटेड हे सांगितलं आपण. मग त्याच्यानंतर आपण आणखी सांगता येईल, काय सांगता येईल, तर मुवमेंट ऑफ इनर्शिया possesses ओके द सेम अबाउट द गिव्हन ऍक्सिस, किंवा द ऑब्जेक्ट possesses द सेम मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द गिव्हन ऍक्सिस. म्हणजे असं केल्यानंतर सुद्धा आपल्याला आपण जर एक डिस्टन्स के कन्सिडर केलो तर के डिस्टन्स कन्सिडर केल्यानंतर सुद्धा भेटणारी मुवमेंट ऑफ इनर्शिया ही त्या ऑब्जेक्टची ऑलरेडी जी मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे अबाउट द गिव्हन ऍक्सिस ही कशी पाहिजे, सेम पाहिजे. मग आपण याला पुढे आणखीन कन्सिडर करू शकतो किंवा पुढे वाढवू शकतो. सो ऍज टू possesses same moment of inertia about a given axis of rotation, axis of rotation. ओके, म्हणजे काय,
सिंपल शब्दामध्ये तुमच्या समोर डेफिनेशन आहे, तुम्ही सगळेजण समजून घ्यायचा. असं डेफिनेशन आहे, सहज लक्षात येते. काय काय सांगितलं, सिंपल सरळ 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 सांगायचं. काय सांगायचं, रेडियस ऑफ गायरेशन हे काय आहे, तर रेडियस ऑफ गायरेशन काय आहे, इट इज द डिस्टन्स. हे डिस्टन्स आहे, कुणामधलं डिस्टन्स आहे, तर ऍक्सिस ऑफ रोटेशन. आणि दुसरं काय, एक असं पॉइंट ज्या पॉइंटला आपण काय सपोज करतोय, तर कॉन्सन्ट्रेटेड मास, बरोबर. द पॉइंट ऍट विच द मास ऑफ ऑब्जेक्ट टू बी सपोज्ड ऍज कॉन्सन्ट्रेटेड, बरोबर. आणि पुढे आणखीन सांगतंय, तर आपण हे डिस्टन्स कन्सिडर केल्यानंतर ह्या ऑब्जेक्टची जी काही मोमेंट ऑफ एनर्जी असते, ती मोमेंट ऑफ एनर्जी ह्या ऍक्सिसच्या अबाउट ऑब्जेक्टची अगोदर असलेली जी मोमेंट ऑफ एनर्जी आहे ती आणि ती कशी पाहिजे, सेम पाहिजे, बरोबर. त्यालाच म्हणायचं असतंय रेडियस ऑफ गायरेशन. दुसरं तिसरं काही नसते. माझ्याशी पुढे बघा, आणखीन मग आता याच्यावरून तुम्हाला सांगतंय की मोमेंट ऑफ एनर्शिया ऑफ द ऑब्जेक्ट बाय युझिंग द रेडियस ऑफ गायरेशन इज गिव्हन ऍज I इज इक्वल टू mk², बरोबर. आपण याला सांगू शकतो सरळ सरळ, डिस्टन्स का रेडियस ऑफ गायरेशन के असेल तर याची मास तर काय असतो आपला, m असतो, बरोबर. आता म्हणजे r च्या ऐवजी आपण r वापरून जी मोमेंट ऑफ एनर्जी काढतो ती मोमेंट ऑफ एनर्जी आणि k वापरून काढलेली मोमेंट ऑफ एनर्जी ही कशी असते, सेम. म्हणून आपण लिहू शकतो I इज इक्वल टू mk², बरोबर. आता मग याच्यावरून तुम्हाला k ची व्हॅल्यू काढते, कशी काढते k ची व्हॅल्यू का, तर हे I हा इंटू एम या साईडला डिवाइड होणार आहे, एम डिवाइड केलो आपण विच इज इक्वल टू k², बरोबर. सो k इज इक्वल टू हा स्क्वेअर या साईडला घ्या, रूट होणार आहे. सो रूट मध्ये मिळेल तुम्हाला I/m, बरोबर. म्हणजे k ची व्हॅल्यू मिळाली, रेडियस ऑफ गायरेशन k याची व्हॅल्यू काय असेल आपली, रूट मध्ये I/m असणार आहे. आणि याचं युनिट सांगतोय डिस्टन्स आहे, डिस्टन्स युनिट माहिती आहे सगळ्यांना आपल्याला, काय असतो आपला मीटर, बरोबर. सीजीएस सिस्टम मध्ये सेंटीमीटर म्हणा आणि एसआय सिस्टम मध्ये काय असणार आहे, मीटर असणार आहे. त्यासोबत तुम्ही याचं डायमेन्शन लिहू शकता L0 M0 T0, फक्त डिस्टन्स लेंथ आहे ना, म्हणून काय असं डायमेन्शन मध्ये आपलं, सॉरी L1 लेंथ आहे L1 असेल, M0 आणि T0 मास आणि टाइम नाहीये, म्हणून L1 M0 आणि T0 हे तुम्ही याचं काय सांगू शकता, डायमेन्शन सांगू शकता. ओके, एवढं कळलं आपल्याला. आता याच्यानंतर आणखीन काय सांगते याच्यामध्ये, तर याच्यामध्ये सांगत असताना पुढे इम्पॉर्टंट काही गोष्टी सांगायच्यात आपल्याला. ते डिपेंड कोणावर आहे आणि कोणावर डिपेंड नाही, बरोबर. हे काय नेमकं कशासाठी आहे, काय या सगळ्या गोष्टी येतात. रेडियस ऑफ गायरेशन हे डिपेंड आहे तर ह्या मासचं जे काही डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे, बरोबर. ह्या ऑब्जेक्ट मध्ये जे काही मासचं डिस्ट्रीब्युशन आहे त्याच्यावर त्याची व्हॅल्यू डिपेंड आहे, ही महत्वाची गोष्ट. त्यासोबत आणखीन एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय, तर हे ऍक्सिस ऑफ रोटेशन ज्या ठिकाणाहून पास झालेलं आहे, बरोबर. ह्या सेंटर ऑफ मास पासून ऍक्सिस ऑफ रोटेशन कुठल्या ठिकाणी कुठून पास झालाय त्याच्यावर ते डिपेंड आहे, बरोबर. या गोष्टी पण तुम्हाला याच्यामध्ये सांगता येतील. पुढे आणखीन एक महत्वाची गोष्ट, हे रेडियस ऑफ गायरेशन जे आहे त्याची व्हॅल्यू, जर त्याची व्हॅल्यू खूप जास्त असेल, त्याची व्हॅल्यू इन्क्रीज होत असेल, तर हे जे मासचं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून हा जो कॉन्सन्ट्रेटेड झालेला पॉइंट आहे किंवा जो सेंटर ऑफ मास आहे त्याचं डिस्टन्स हे फर्दर असतं किंवा ते लांब असतं, कळतंय. ते डिस्टन्स खूप जास्त असतं. जर रेडियस ऑफ गायरेशनची व्हॅल्यू जास्त असेल तर डिस्टन्स जास्त असणार आहे. रेडियस ऑफ गायरेशनची व्हॅल्यू कमी असेल तर याचं हे जे पॉइंट मास आहे तो पॉइंट मास ह्या ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या कसं असणार आहे, नियर असणार आहे. कळलं तर. इफ द लार्ज व्हॅल्यू ऑफ काय सांगतात आपल्याला, रेडियस ऑफ गायरेशन इज इंडिकेट द पॉइंट मास इज फर्दर फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. कळलं आता. म्हणजे याची लार्ज व्हॅल्यू, याची जास्त व्हॅल्यू हे काय इंडिकेट करते आपल्याला, तर हा पॉइंट मास ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून कसा आहे, लांब आहे, फर्दर आहे, दूर आहे. ओके. आणि त्यासोबत याची जर स्मॉल व्हॅल्यू असेल तर स्मॉल व्हॅल्यू काय इंडिकेट करते, तर हे जे पॉइंट मास आहे ते पॉइंट मास ऍक्सिस ऑफ रोटेशनचा कसा आहे, नियर आहे, हे तुम्हाला याच्यामध्ये सांगता येईल. त्यासोबत आणखीन काय सांगता येईल आपल्याला, तर सोबत हे सुद्धा सांगता येईल, हे जे रेडियस ऑफ गायरेशन आहे हे पूर्ण ऑब्जेक्टचं जे मास आहे त्याच्यावर ते इंडिपेंड आहे, त्या मासचे काही संबंध नाही, बट मासचं डिस्ट्रीब्युशनशी खूप संबंध आहे. मासचं डिस्ट्रीब्युशन कसं झालं त्याच्यावर ते आपलं काय इंडिकेट करतं किंवा त्याच्या ते रिलेटेड आहे, बरोबर आहे. सो एवढ्या गोष्टी आपल्या याच्यामध्ये सांगता येईल. या ठिकाणी आपण रेडियस ऑफ गायरेशनचा जो थोडक्यात बीट आहे तुम्हाला जे इसेन्शियल गरजेचं आहे ते म्हणजे k इज इक्वल रूट मध्ये